15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यामागचं कारण काय, तर इंग्रजांच्या गुलामीतून आपण स्वतंत्र झालो. 150 वर्ष या इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केलं. पण हे इंग्रज आपल्या भारतात येण्याआधीच आणखीन एक राजवट आपल्या भारतावर राज्य करून गेली, ती होती मुस्लिम राजवट. 8व्या किंवा 9व्या शतकामध्ये पहिला मुस्लिम शासकाने भारतावर आक्रमण केलं आणि भारतातल्या सिंधू नदीचा जो प्रांत आहे तो कॅप्चर केला पहिल्यांदा, आणि तिथून मग ते भारतात शिरायला लागले. हळूहळू करून त्यांनी उत्तरेकडचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी होता, तो महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रामध्ये जो देवगिरीचा किल्ला आहे, त्या देवगिरीच्या किल्ल्यावर यादवांचं राज्य होतं. त्यांनी देवगिरीवर आक्रमण केलं, यादवांना हरवलं आणि महाराष्ट्रावर सत्ता स्थापन केली. 13व्या शतकामध्ये दक्षिणेमध्ये मुस्लिम राजवट शिरली. त्यानंतर पुढे 14व्या शतकामध्ये बहमनी सुलतानाने राज्य पसरवायला सुरू केले. भारताचा एक तृतीयांश भाग मुघलांनी व्यापला होता. काबूल, कंधार पर्यंतचा सगळा प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता. याच 14व्या शतकात इंग्रज आले आपल्या भारतात. पोर्तुगीज, फ्रेंच हे सगळे दक्षिणेमध्ये जे समुद्र किनारे का नाही, त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. या वखारी मार्फत ते भारतात शिरले. ही जी बहमनी सुलतान उदयाला आली होती, त्या बहमनी सुलतानचे 5 तुकडे झाले, म्हणजे 5 शाह्यामध्ये रूपांतर झालं. 5 शाह्या दक्षिणेमध्ये सगळ्या होत्या. त्या 2 मुख्य शाह्या होत्या, आदिलशाही आणि निजामशाही. या शाह्यांचा आपापसात हार्डवेअर होतं. त्यांचं वारंवार म्हणजे युद्ध व्हायचं. त्या युद्धाचा सगळ्यात मोठा फटका व्हायचा तो जनतेला. म्हणजे सुमारे 800 वर्ष भारत गुलामीमध्ये होता आणि 17व्या शतकामध्ये एका विभूतीचा जन्म झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा.